नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आर्यवीरच्या हातात अजूनही तो फोटो होता. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टच दिसत होता. आरोही त्याच्याजवळच उभी होती. तिने त्याचा हात हलकेच पकडला. आर्य, आपण हे सगळं शांतपणे सोडवूया, ती म्हणाली. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. मी शांत आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहत हलकंसं स्मित केलं. ती म्हणाली, तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा तुम्ही अजिबात शांत नसता. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग त्याने स्वतःला सावरलं. विवान, आपण ज्या सिनियर ऑफिशियलवर संशय घेतोय त्याचे मागील 3 महिन्यांचे सगळे रेकॉर्ड्स पुन्हा तपास. त्याने विवानला आदेश दिला. विवानने मान हलवली. तो म्हणाला, आर्य, मी ते आधीच तपासले आहेत. विवानने लॅपटॉपवर काही डॉक्युमेंट्स उघडले. तो म्हणाला, आणि हो, आता आपल्याकडे त्या सगळ्याचे पुरावेही आहेत. आर्यवीरने स्क्रीनकडे पाहिलं. त्या सिनियर ऑफिशियलने कंपनीच्या कॉन्फिडेन्शियल फाईल्स ॲक्सेस करण्यासाठी आपला स्पेशल सिक्युरिटी क्लिअरन्स वापरला होता आणि प्रत्येक ॲक्सेसनंतर कंपनीची महत्त्वाची माहिती बाहेर लीक झाली होती. अद्वैतने एक रिपोर्ट समोर ठेवला. तो म्हणाला, हे फक्त ॲक्सेस लॉग्स नाहीत. याच व्यक्तीच्या प्रायव्हेट अकाउंट्समध्ये काही संशयास्पद ट्रॅन्झॅक्शनही सापडली आहेत. आर्यवीरने रिपोर्ट हातात घेतला. त्याची नजर त्या व्यक्तीच्या नावावर स्थिरावली. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याने कठोर आवाजात म्हटलं, त्याला लगेच माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. काही वेळातच तो सिनियर ऑफिशियल आर्यवीरच्या ऑफिसमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच आत्मविश्वास होता. तो आर्यवीर समोर येऊन उभा राहिला. तुम्ही मला बोलावलंत? त्याने विचारलं. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. हो, तो म्हणाला. आर्यवीरने लगेच समोरची एक फाईल उघडली. तो म्हणाला, तुम्ही मागील 3 महिन्यात माझ्या कंपनीच्या कॉन्फिडेन्शियल फाईल्स ॲक्सेस केल्या. तो व्यक्ती काही क्षण शांत राहिला. मग हसत म्हणाला, माझ्याकडे त्या फाईल्स ॲक्सेस करण्याचा अधिकार आहे. आर्यवीरने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. हो, बरोबर आहे. तुमच्याकडे अधिकार आहे, पण फक्त त्या फाईल्स ॲक्सेस करण्याचा. त्या फाईल्समधील माहिती बाहेर पाठवण्याचा नाही. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. आर्यवीरने एक डॉक्युमेंट त्याच्यासमोर फेकलं. तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेली ही रक्कम, तुमचे प्रायव्हेट कम्युनिकेशन्स रेकॉर्ड्स आणि कॉन्फिडेन्शियल फाईल्स ॲक्सेस केल्यानंतर बाहेर गेलेली माहिती. तो व्यक्ती काही क्षण त्या डॉक्युमेंट्सकडेच पाहत राहिला. आरोही मात्र शांतपणे एका बाजूला उभी राहून हे सगळं पाहत होती. आर्यवीर पुढे झुकला. आता सांग, तू हे सगळं कोणासाठी केलंस? आर्यवीरने विचारलं. तो व्यक्ती शांत राहिला. आर्यवीरने पुन्हा एकदा कठोर आवाजात विचारलं, मी तुला काहीतरी प्रश्न विचारला आहे. काही क्षणांनी त्या व्यक्तीने हळूच हसत आर्यवीरकडे पाहिलं. तुला खरंच वाटते की मी हे सगळं स्वतःसाठी केलं? तो व्यक्ती म्हणाला. आर्यवीरच्या डोळ्यात राग उतरला. मग कोणासाठी? त्याने विचारलं. त्या व्यक्तीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, ज्याचं नाव तू विसरला आहेस, पण ज्याने तुला अजिबात विसरलेलं नाही. आर्यवीर काही क्षण स्तब्ध झाला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्या व्यक्तीने हलकंसं स्मित केलं. हो, तो परत आला आहे. आर्यवीरने त्याची कॉलर पकडली. तो कुठे आहे? तो म्हणाला. तो व्यक्ती हसत राहिला. तुला काय वाटतंय? तो मला सगळं सांगेल. आर्यवीरने त्याला सोडलं. विवान आणि अद्वैतने त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. तो बाहेर जाताना आर्यवीरकडे पाहत म्हणाला, तुला अजूनही वाटतंय
की हा फक्त कंपनीचा प्रश्न आहे. दरवाजा बंद झाला. ऑफिसमध्ये शांतता पसरली. आरोही हळूहळू आर्यवीर जवळ आली. आर्य, ती म्हणाली. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोहीने त्याचा हात हातात घेतला. आरोहीने विचारलं, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का? आर्यवीर काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळू आवाजात उत्तर दिलं, हो. आरोहीने पुढे काहीही विचारलं नाही. आर्यवीरने स्वतःच सांगितलं, मला वाटत होतं की तो माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला आहे. आरोही फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. आर्यवीर पुढे म्हणाला, पण तो परत आला आहे. त्याने टेबलवर ठेवलेला फोटो हातात घेतला. त्याच्या नजरेत राग होता आणि यावेळी तो फक्त माझ्या कंपनीच्या मागे नाही. आरोहीच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. तो माझ्या आयुष्यात परत आला आहे. तेवढ्यात आर्यवीरच्या फोनवर एक मेसेज आला. त्याने त्या स्क्रीनकडे पाहिलं. त्यावर फक्त एकच वाक्य होतं, तू मला शोधण्याचा प्रयत्न केलास म्हणून आता मी स्वतः तुझ्यापर्यंत येईन. आर्यवीरची नजर क्षणातच कठोर झाली. आरोहीने त्याचा हात घट्ट पकडला. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. त्याला आता एक गोष्ट स्पष्टच समजली होती. कंपनीतील गद्दार तर सापडला होता, पण या सगळ्या खेळामागचा खरा शत्रू अजूनही बाहेर होता आणि आता तो स्वतः समोर येणार होता. कंपनीतील गद्दाराला घेऊन गेल्यानंतर आर्यवीर काही क्षण ऑफिसमध्येच शांत उभा राहिला. आरोही त्याच्याजवळ आली. आर्य, तो माणूस कोण आहे? तिने विचारलं. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याने हळू आवाजात सांगितलं, माझ्या भूतकाळातील एक व्यक्ती. आरोही त्याच्याकडेच पाहत राहिली. ती म्हणाली, आणि तो तुमच्या विरुद्ध का आहे? त्यामागे काहीतरी कारण असेल ना? आर्यवीरने नजर खाली केली. तो बोलू लागला, कारण त्याला असं वाटतं की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यामागे मी कारणीभूत आहे. आरोही शांतपणे त्याचा हात हातात घेते. आर्यवीर तिच्याकडे पाहत पुढे म्हणतो, मी तो निर्णय माझ्यासाठी नाही तर कंपनीतील अनेक लोकांना वाचवण्यासाठी घेतला होता. पण त्याची किंमत त्या व्यक्तीला मोजावी लागली आणि म्हणूनच आता तो तुमच्यावर सूड घेतोय. आरोही मध्येच म्हणाली. आर्यवीरने होकारार्थी मान हलवली. हो, आणि आता त्याने तुला या सगळ्यात ओढलं आहे, तो म्हणाला. आरोही त्याच्या जवळ येते. आर्य, तुमचा भूतकाळ काहीही असो, मी नेहमी तुमच्यासोबत आहे, ती म्हणाली. आर्यवीरने तिचा हात घट्ट पकडला. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला. तुला काय वाटतंय? तू मला ओळखतोस? अजून तुला पूर्ण सत्य माहीतच नाही. आर्यवीरने तो मेसेज वाचला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गंभीर भाव उमटले, कारण त्याला माहीत होतं त्याच्या भूतकाळाचं अजून एक मोठं गुपित बाकी होतं. आर्यवीरच्या फोनवर आलेला मेसेज वाचल्यानंतर आरोही त्याच्याकडेच पाहत राहिली. आर्य, तुम्ही ठीक आहात ना? तिने विचारलं. आर्यवीरने फोन बाजूला ठेवला. हो, तो म्हणाला. आरोहीने त्याचा हात हातात घेतला. ती म्हणाली, तुम्ही काहीही लपवू नका. आपण हे सगळं एकत्र सोडवू. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. मला फक्त तुझी काळजी आहे, तो म्हणाला. तेवढ्यात आरोहीच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुला काय वाटतं? तुझ्या नवऱ्याच्या भूतकाळाबद्दल सगळं माहीत आहे असं वाटतंय का? आरोही काही क्षण त्या मेसेजकडे पाहत राहिली. त्यानंतर लगेच दुसरा मेसेज आला. मग आज संध्याकाळी एकटीच ये. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आरोहीने लगेच फोन आर्यवीर समोर धरला. मेसेज पाहताच आर्यवीरचा चेहरा कठोर झाला. तो म्हणाला,
आरोही, तू कुठेही एकटी जाणार नाहीस. आरोही लगेच म्हणाली, पण आर्य, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. आर्यवीर देखील म्हणाला, आणि मला तुला सुरक्षित ठेवायचं आहे. आरोही शांत झाली. आर्यवीरने लगेच विवानला फोन केला. तो म्हणाला, विवान, मला या नंबरचा पूर्ण तपशील लगेच हवा आहे. काही वेळातच विवानचा फोन आला. आर्य, हा नंबर ट्रेस होत नाहीये, पण लोकेशन मिळाले आहे. आर्यवीरने आरोहीकडे पाहिलं. तो म्हणाला, आपण तिथे जाणार आहोत. आरोहीने त्याचा हात घट्ट पकडला. ती म्हणाली, एकत्र. आर्यवीरने तिच्याकडे पाहून मान हलवली. काही वेळाने दोघेही त्या ठिकाणी पोहोचले. मात्र तिथे कोणीही नव्हतं. फक्त एका टेबलवर एक लिफाफा ठेवला होता. आर्यवीरने तो लिफाफा उघडला. आतमध्ये एक फोटो होता. तो फोटो पाहताच आरोहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आर्यवीरने फोटो हातात घट्ट पकडला. फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, आता तुला समजेल मी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिचा वापर का करतोय. आर्यवीरने आरोहीकडे पाहिलं. आता हे स्पष्ट होतं की शत्रूचा पुढचा डाव थेट आरोहीभोवती आखला गेला होता. आर्यवीरने हातातला फोटो टेबलवर ठेवला. आरोहीची नजर अजूनही त्या फोटोवरच स्थिरावली होती. ती म्हणाली, आर्य, आता मला सगळं सत्य सांगा. आर्यवीर काही क्षण शांत राहिला, कारण त्याला माहीत होतं आता तिच्यापासून काहीही लपवणं शक्य नव्हतं. तो हळूहळू तिच्या समोर बसला. आर्यवीर म्हणाला, ज्या व्यक्तीचा तू फोटो पाहिलास तो माझ्या भूतकाळातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचं नाव विल्यम होतं. आरोही मात्र शांतपणे ते सगळं ऐकत होती. आर्यवीर पुढे म्हणाला, काही वर्षांपूर्वी त्याने कंपनीसोबत एक मोठा करार केला होता. पण त्या करारात मोठी फसवणूक होती. अनेक लोकांचं नुकसान होणार होतं आणि म्हणूनच मी तो करार थांबवला आणि त्याचं नुकसान झालं. आर्यवीरने मान हलवली. हो, आणि त्याला असं वाटतं की त्याचं सगळं संपण्यामागे मीच कारणीभूत आहे. आरोही काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, म्हणूनच त्याने आपल्या कंपनीत गद्दार तयार केला. आर्यवीर म्हणाला, हो, कंपनीची माहिती चोरली, माझ्यावर लक्ष ठेवलं आणि तुला या सगळ्यात ओढलं. आरोहीने भिंतीवर लावलेला स्वतःचा फोटो आठवला. ती म्हणाली, पण माझा फोटो त्या बंगल्यात का होता. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, कारण तो बंगला आमच्या कराराचा साक्षीदार होता. तो मला मानसिकदृष्ट्या तोडू इच्छित होता. त्याला हे माहीत होतं की तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस आणि म्हणूनच त्याने तुला या सगळ्यात ओढलं. आरोहीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती म्हणाली, म्हणजे हे सगळं माझ्यामुळे नाही, तर तुमच्या विरुद्धच्या त्याच्या सुडामुळे होतं. आर्यवीर लगेच तिच्याजवळ आला. तो म्हणाला, आरोही, यात तुझी काहीही चूक नाही. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने आर्यवीरचा हात हातात घेतला. ती म्हणाली, तुम्ही हे सगळं एकट्याने सहन करत होतात. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, कारण मला तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. आरोही त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, पण आता मी यात आहे आणि तुम्ही एकटे नाही. आर्यवीरने तिला मिठीत घेतलं. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला. आता तिला सगळं सांगितलंस ते चांगलं केलंस, पण माझा शेवटचा डाव अजून बाकी आहे. आर्यवीरने मेसेज वाचला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, काय झालं. आर्यवीरने फोन तिच्यासमोर केला. दोघेही शांतपणे काही वेळ स्क्रीनकडे पाहत राहिले. आता सगळं सत्य आरोहीसमोर आलं होतं, पण शत्रूचा शेवटचा डाव अजून बाकी होता. विल्यम नक्की काय करणार.
आर्यवीरच्या फोनवर आलेला मेसेज पाहून आरोही काही क्षण शांत राहिली. आर्यवीरने लगेचच विवानला फोन केला. तो म्हणाला, विवान, आपण ज्या व्यक्तीवर संशय घेतोय त्याचे सगळे फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि कम्युनिकेशन डिटेल्स पुन्हा तपासा. काही वेळातच विवानचा पुन्हा फोन आला. आर्य, आपल्याला पुरावा मिळाला आहे. आर्यवीर आणि आरोही दोघेही ऑफिसच्या दिशेने निघाले. काही वेळातच ते दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले. विवानने लॅपटॉप त्यांच्यासमोर ठेवला. कंपनीतील गद्दारांनी सगळी माहिती एका व्यक्तीला पाठवली होती. आर्यवीरने स्क्रीनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्या व्यक्तीचं नाव पाहून आरोहीने त्या आर्यवीरकडे पाहिलं. ती म्हणाली, हा तोच आहे ना, विल्यम? आर्यवीरने शांतपणे होकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, हो. अद्वैतने पुढे सांगितलं, त्यानेच कंपनीतील गद्दाराला पैसे दिले आणि त्यानेच कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन मिळवली आणि आता आरोहीवर लक्ष ठेवण्यासाठी सेक्युरिटी फुटेजही त्याच्याच लोकांनी गोळा केली. आरोहीच्या चेहऱ्यावर राग उमटला. म्हणजे बंगल्यात माझा फोटो लावण्यामागेही हाच होता तर? आर्यवीरने मान हलवली. हो. तेवढ्यात स्क्रीनवर विल्यमचा एक व्हिडिओ मेसेज सुरू झाला. आर्यवीर, तुला काय वाटतंय की तू मला हरवलंस? आर्यवीर शांतपणे स्क्रीनकडेच पाहत होता. तो म्हणाला, तू माझं सगळं हिरावून घेतलंस. माझी कंपनी, माझं नाव आणि माझं आयुष्य. मी तुला कधीच माफ करणार नाही. आर्यवीरने कठोर आवाजात उत्तर दिलं. मी तुझं काहीही हिरावून घेतलं नाही. तुझ्या चुकीच्या निर्णयांमुळे तुझं सगळं संपलं. तो व्यक्ती हसला. पण आता तुझंही सगळं संपेल. त्याच क्षणी विवानने दुसरा रिपोर्ट उघडला. आर्य, पोलिसांना सगळे पुरावे मिळाले आहेत. त्याच्या अकाउंट ट्रान्झॅक्शन्स, मेसेजेस आणि कंपनी डाटा लीक हे सगळं स्पष्ट झालं आहे. आर्यवीरने लगेच पोलिसांना संपर्क केला. काही वेळातच विल्यमला पकडण्यात आलं. आर्यवीर आणि आरोही दोघेही त्याच्यासमोर उभे होते. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तू माझ्यावर सूड घेण्यासाठी माझ्या पत्नीला लक्ष्य केलंस. तो व्यक्ती काहीही बोलला नाही. आरोही पुढे आली. ती म्हणाली, तुमचा राग आर्यवीरवर होता, पण मला या सगळ्यात ओढण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नव्हता. विल्यमने नजर खाली केली. आर्यवीरने आरोहीचा हात हातात घेतला. तो म्हणाला, तू माझ्याविरुद्ध कितीही प्रयत्न केलेस तरीही आमचं नातं तोडू शकला नाहीस. आरोहीने आर्यवीरकडे पाहिलं. दोघांच्या नजरा एकमेकांना मिळाल्या. आता शत्रूचा पर्दाफाश झाला होता आणि गद्दारही पकडला गेला होता. आर्यवीरच्या भूतकाळातील सर्वात मोठा धोका आता कायमचाच संपला होता. पण आर्यवीरच्या चेहऱ्यावर अजूनही एक वेदना होती. आरोहीने त्याचा हात घट्ट पकडला. ती म्हणाली, आर्य, आता तुम्ही एकटे नाही. आर्यवीरने तिच्याकडे पाहत हलकंसं स्मित केलं. तो म्हणाला, आता मला कधीच एकटं वाटणार नाही. ऑफिसमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर इथून पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत, त्यामुळे नक्की पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर देखील करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.